मॉर्निंग मिरज गावकर. परत एकदा दिवाळीच्या मस्त अशा सुट्ट्या संपून आम्ही परत एकदा आलोय श्रमदानासाठी. श्रमदानाचा उत्साह की आता आम्ही इथं गार्डनमध्ये आम्ही डिसाईड केलंय गार्डनमध्ये पावसामुळं खूप गवत वगैरे झालेलं आहे नाही का. तर हे सगळं गवत काढायचंय. त्यासाठी आमचे जे फिटर आहेत त्यांनी सकाळपासूनच एक व्रत घेतलेलं आहे आणि त्यांनी सकाळपासून लय उपटिलंय गवत गवत तुफान गवत उपटिले तुफाने. आमचे महामुनी सर त्यांना थोडं ढेरीमुळे वागता येत नाही पण काय वांधा नाही. पण प्रयत्न चालू आहेत वाकले पण प्रयत्न चालू आहेत की आज गवत ठेवणार नाहीयेत. आणि पलीकडे सर बघू शकता निंबाळकर सर प्रयत्न करतायत ते पण नाही का. त्यांच्या हातात एक शस्त्र आहे त्या शस्त्राद्वारे त्यांचं चालू आहे कार्य. आणि शस्त्र ज्याचे त्याचे शस्त्र हे शस्त्रधारी माणसं. एक फोटो पण घेतो या सीनमध्येच. आणि असं आमचं श्रमदान चालू आहे. आमची श्रमदान टीम एक कमीत कमी 15-20 जणांची आहे. पण सध्या दिवाळीचे लाडू आहेत करंज्या आहेत ते खाण्यास सगळे व्यस्त आहेत. काही जण गावाला गेलेत, काही जणांच्या सुट्ट्या संपलेल्या नाही आहेत. कुणी भाऊबीजेला सासरमध्ये गेलेला आहे. आणि यांचे पण जाणार आहेत त्यामुळे खुश आहेत. ते विषय तो विषय वेगळा पण बेस्ट आहे. म्हणजे भारी आहे नाही का. पण आता आम्ही एवढेच जण आहेत. आणखीन एक गोष्ट भारी की आमचं जे श्रमदान चालू आहे 493 दिवस आहे आज. 493 दिवसामध्ये आता मला वाटतं 5 दिवस ना सर 5 दिवस मी पण नव्हतो. हे 3 आमचे जे शिलेदार आहेत यांनी सगळं हे 3 शिलेदारांनी पुढचे दिवस जे काउंटिंग किंवा आमचं जे चालू आहे काय डेली श्रमदान नाही का. डेली श्रमदानचे जे पूर्णतः त्यांनी जे कंटिन्युटी जी ठेवली ते हे 3 शिलेदार होते. त्याबद्दल सर तुमचे सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद की तुम्ही ते कंटिन्यू केलं. नाही तर आपल्यामध्ये गॅप पडला असता. कारण की मी गावाकडे गेलो बाकी सगळे दिवाळीला पण गेलते पण या 3 जणांनी नाही गेलेले नाही आहेत आणि काम कंटिन्यू ठेवलं. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आहेत. आणि कामाची खूप आवड आहे त्यात बी काही विषय नाही. विषय काय माहिती आहे का, ह्यांनी जरी ठेवलं असलं तर हे नवीन शिलेदार आहेत ना, वायता गेलेत. काही विषय नाही, हे नाहीच जाणार, हे कंटिन्यूच राहतील. आणि आपलं श्रमदान जे की आज 493 दिवस आहे असाच कंटिन्यू पुढंच राहणार आहे. आणि आपण बरेच दिवस नाही का श्रमदान हे कंटिन्युटी सेमच राहील. ते काही थांबणार नाही आहे ते कंटिन्युटीच. चला आम्ही सगळ्याजणांना आव्हान करतोय तुम्ही पण तुमच्या गावामध्ये एक दिवस निसर्गासाठी एक दिवस शहरासाठी द्या. श्रमदान करा. निसर्गाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून काम करूया. मस्त झाडे लावूया आणि झाडाचं संवर्धन करूया. थँक्यू.